नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 24 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 15 आणि 16 जून 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात अचानक जोरदार बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा। त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 24 तासात वातावरणात मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात पावसाचा जोर, ठिकठिकाणी मेघगर्जना, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज पुढील 24 तासात अर्थात 15 आणि 16 जून 2024 या तारखेला बघायला मिळणार आहे। बंगालचा उपसागर ते अरबी समुद्र तसेच भारताचा बहुतांश परिसर या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा पुरवठा सक्रिय असून मान्सून देखील सक्रिय आहे। तर या स्थितीचा परिणाम पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्र राज्यात बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पुढील 24 तासात पावसाचा जोर कमी राहील, मात्र किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाचा अंदाजा मध्यम हलक्या स्वरूपात राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। कांतामाल, भुवनेश्वर, रायपूर, कोरबा इकडे ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आंध्र प्रदेश आणि गोवा राज्यातही बऱ्याच ठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर महाराष्ट्राकडे पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्टोना जोरदार स्वरूपात राहील। पणजी, पासा, पारसेम, ओरोस, वेंगुर्ला, मापन, कुडल या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, गारगोटीला हलका मध्यम राहील। पट्टेगाव, दिघळा, बैगणी, पिपकासल जोरदार पावसाचा अंदाज राहील। कणकवली, पोंढा, राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे कुणकेश्वर, विजयदुर्ग, वडापेठ, पूर्णागड, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मुसळधार पावसाचा अंदाज या भागात राहील। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजण या भागात मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 24 तासात राहील। आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर मात्र कमी राहील। अजरा, नेसारी, अड्डाला हलका पाऊस राहील। कुरणवाडी, सांकेश्वरा, चिकोडी हे मध्यम स्वरूपात राहील। करगोटी, कापसी, मोरगुट, निपाणी आणि इस्पोर्ली, कागल मध्यम हलका असून आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। परोळा, संगरूळ, कोल्हापूर, जजवेल, किनी, कोडाले हे मध्यम स्वरूपात राहील। मलकापूर, कोकुर्लाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा सांगली, मालगाव, देसिंग, तासगाव, आष्टा मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। सल्लगा, श्रगोपी, कुडाची, मंगसोळी, अथनी, देवंगाटी, चिकोडी, सांकेश्वरा, गोकाक, अलगंगेलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। देसिंग, कोची, नागज, दागलपूर, बिलजत इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी राहील। तसेच सातारा जिल्ह्याकडे रामपूर, पलूस, नरसिंहपूर, कराड, कडेगाव, पेठा जोरदार पावसाचा अंदाज राहील। उमराज, फसवली, औंध, ओडोज, मायनी, निंदाल, दहिवाडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। सातारा, कोरेगाव, देवरा, वाई, खंडाळा तसेच बोरशिरोळ हलका पाऊस राहील। जोरदार पावसाचा अंदाजा कोयना, पटण या भागात राहील। संगमेश्वर, माखनजण, मागव, तांबे किनारपट्टीचा परिसर, गुहागर, दागाव, दापोली, खेड, सागदेव, होसोटफोट, सरवाट मुसळधार पावसाचा अंदाज राहील। दापोली, पाचपांडे, कलसीत, मंदनगर, घोगरे इकडे मध्यम स्वरूपात राहील। महाबळेश्वर, वाई, रावडी, बोर, शिरवळ हलका पाऊस राहील। पुणे जिल्ह्याचा परिसर, महाड, वर्धन, गोरेगावला मध्यम हलका राहील। तसेच पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा टाळा, इंदापूर, सवंगड, लवासा, जिटे हलक्या सरींचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। सासवड, जेजुरी, पुणे, दायरी, वाघोली, आळंदी, चाकण, मध, जुन्नर, ओतूर, वाडा, मनसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। सोलापूर जिल्ह्याकडे बारामती, लुसुंबे, बराड, नांदल, फलटण इकडे जोरदार स्वरूपात राहील। अकलूट, मांजरस, वेलापूर, मसवड, पिलबी, महूद, बुद्रुक, दिघाची, घेडी जोरदार पावसाचा अंदाज आहे। पंढरपूर, मंगळवेढा, मारवाडे हलका मध्यम राहील। कुरोळ, पिलाटी, सोलापूर, मंद्रुप, मंगरोळी, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, पटकरी, अलूर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे। वडोला, तांदवाडी, अरणगाव तसेच खोंडेस, सेल्सियस, परांडा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये जळगाव, मिरज
उदगीर जामखेड काढाष्टीलाई मध्यम स्वरूपात राहील। राळेगाव सुरेगाव पानेसुपे हलका पाऊस राहील। अहिल्यानगर कुडगाव शिरळमाका राहुरी देवळी प्रवरा श्रीरामपूर तालिकावान हलक्या सरींचा अंदाज आहे। शिर्डी पुलतांबा कोपरगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळणार आहे। पुढील 24 तासामध्ये रायगड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। चोंडी पेण शिरोळ खोपोली कसमातलाई मध्यम हलक्या सरींचा अंदाज राहील। पेठ नरेल नवी मुंबई ठाणे कल्याणमुली भिवंडी मराबांदर बसे विरार तसेच उंबरपाडा पिलवी या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। सम्राट गुंडा इगतपुरी पालघर जिल्ह्याचा बहुतांश परिसर कोटमाल वाडा पालघर हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज। अकोला संगमनेर आणि शमशेरपूर तिरडे डुबरे मुनगाववाडीवरे हलक्या सरींचा अंदाज राहील। नाशिक ओझर निपाड लासलगाव हलका पाऊस या भागात राहील। कुसुमाडी ममदापूर तालवड मनमाड सौदाणे मालेगाव या भागात हलका मध्यम राहील। निमशेवडी अंजंग अंजाले मध्यम स्वरूपात राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे पुढील 24 तासात साक्री दिवी दुसाने टेटाणे हलक्या पावसाचा अंदाज आहे। धुळे जिल्ह्याकडे पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। धुळे अंजंग परोळा अंबळनेर खपांडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। जाल्लोड जापोरे गोडी साले मध्यम स्वरूपात राहील। वाडीविखे सांगवी सुले असोल केटिया आणि निवाल सेंदवा जोरदार पावसाचा अंदाज राहील। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा आडगाव हिरापुरा यावल फैजपूर भुसावळ उडाली मुक्ताईनगर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। आणि जानोरी रावेर पालिस स्टेशनलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे। पौर जामनेर बोहडलाई हलका पाऊस राहील। पडगाव पाचोरा या भागात जोरदार पावसाचा अंदाज पुढील 24 तासात राहील। आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागात चाळीसगाव साईगवन कन्नड हत्तूर पिशोर फुलंब्री विरामगाव मुसळधार पावसाचा अंदाज आहे। तालवड ममदापूर बैजापूर गंगापूरला हलका राहील। एलगुफा देवगाव इकडे मध्यम स्वरूपात राहील। श्री छत्रपती संभाजीनगर सनवासी पिंपरी काचूर पाचोडला जोरदार पावसाचा अंदाज आहे। लिंबेजळगाव बिडकीन धाकीपाल गंगापूर दहीगावने हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्याकडे जोर वाढला असून मंगळूर रामशेगोशोटा तानवाडी पानवाडी अंबड उलापांगडी जालना बदनापूर मुसळधार पावसाचा अंदाज या भागात पुढील 24 तासात राहील। देऊळगौराजा जाफराबाद सम्राटनगर सिल्लोड भोकरदन अनवाचंटा जोरदार पावसाचा अंदाज या भागात राहील। बीड जिल्ह्याकडे जोर कमी राहील। बीड गेवराई उमापूर इकडे मध्यम हलका राहील। मांजलगावला मध्यम हलका राहील। वडवणी सेजल सोनपेठ आणि आसपासचा परिसर मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। यलम चौसाला दारुळकेज परळी अंबेजोगाई इकडे मध्यम स्वरूपात राहील। परळी अंबेजोगाई बरडापूर राणी सावगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि धाराशिवकडे कळंब आणि केजला मध्यम स्वरूपात राहील। म्हासा तारकेट बोम पातूरगडा जोरदार पावसाचा अंदाज आहे। एडशी पेठ कामेगाव बेंबली आणि भाटांजीलाही मध्यम स्वरूपात राहील। तुळजापूर बैरभंग पाणेगाव बार्शी वडोला तांदळी नदुर्ग होर्टीला हलका पाऊस राहील। लातूर जिल्ह्याकडे भाटांजी किल्लाने औराशाजानी हलसी बालकी बीदर अचोला मुसळधार पावसाचा अंदाज आहे। खिंतट औसा बाडा कोंड मुरुड घाटेगाव शुरांतपाल रैनापूर पोकडा लातूर रोड मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उदगीर मुरकी बुडुणवजूक रावणकोला हनेगाव जकाल अरुंदा जोरदार पावसाचा अंदाज राहील। देगलूर रुद्रलाई जोरदार स्वरूपात राहील। परभणी जिल्ह्याकडे मुकेट कवटा लोवा वजूक गंगाखेड पालमलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। परभणी जरी बोरी जिंतूर आष्टी सेलू पाथरीलाई जोरदार स्वरूपात राहील। आसपासचा परिसर सोनपेठ सिंचललाई मध्यम हलक्या पावसाचा अंदाज आहे। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे नांदेड वाघाला मुकेट भोकरला हलका पाऊस राहील। आणि बैसना हिमायतनगर आडगाव मोरचुंडी धाकणेला मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्याकडे औंध हिंगोली कळमनुरीलाई मध्यम स्वरूपात राहील। हिंगोली इनापूरला महागावलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिताड मालेगाव परतूर म्हळसूर मंगळुपी करचनाखेडा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। सापतगाव जयपूर लोणी लोणार बीबी मेहकर डोंगर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। घाटबोरी कुदनापूर चिखली खेळवळ बुलढाणा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। उत्तर भागात मोठाला बाबरगाव दिघी नांदुर्णा दासराखेड जामनेर या भागात हलका पाऊस बघायला मिळणार आहे। आणि अकोला जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून खामगाव शेवगाव आणि तेलरा हिरवाखेड जळगाव जामत पलसी मासराखेड अदळबुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील। अकोला बोरगाव मंचूक गोरेगाव आळंदा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ जिल्ह्याकडे डिग्रस देहाणी साक्री पुसद खंडाळा इनापूर महागाव माऊर जोरदार पावसाचा अंदाज राहील। रुई जवई अनिलाई मध्यम हलका पाऊस राहील। घाटंजी करंजी पेंढारी पटाणबोरी इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। यवतमाळ नेर लाटकेट धारवा हलका पाऊस राहील। अमरावती जिल्ह्याकडे पलेगाव पुलगाव बाबुलगाव धामणगाव रेल्वे आणि चांदोर हलका पाऊस राहील। अमरावती बडनेरा मोजारी तळेगाव आष्टी कर्जाना या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे हिंगणघाट बडनेरला मध्यम स्वरूपात राहील। वर्धा तुळजापूर आणि अरबी वडोणा लाडगड ठिकठिकाणी पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे।
चंद्रपूर जिल्ह्याकडे बर्लापूर, गजवाली, कुगसरोड, पणिकायर, भाटाडी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि गडचिरोली जिल्ह्याकडे गिरवाडा, पाराकोटला हलका मध्यम राहील। तसे गडचिरोली जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा जिल्ह्याचा काही परिसर या भागात अंशतः ढगाळ स्थिती पुढील 24 तासात बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा।